जय जय रघुवीर समर्थ। हिता कारणे बोलणे सत्य आहे। हिता कारणे सर्व शोधून पाहे। हिता कारणे बंडपाषांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 111 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये या संवादाच्या आड येणाऱ्या अहंकाराची भूमिका समर्थांनी आपल्याला अत्यंत विस्ताराने समजावून सांगितले। या अहंकारामुळेच संवाद हा वादामध्ये परावर्तित होतो। मी म्हणतो तेच खरं आहे, ही मनुष्याची जी एक स्वाभाविक अहंकाराची आपल्याला विकृती या जनमानसामध्ये दिसत असते, त्याचं आपण समर्थ कृपेने चिंतन करण्याचा प्रयत्न केला। कर्तव्य आणि आसक्ती या सीमारेषेवरती उभं राहूनच खरं तर आपण संवादी होऊ शकतो, असा एक अत्यंत सूक्ष्म सूत्राचा भाग आपण त्या ठिकाणी चिंतनाला घेतला होता। सज्जनो, या संवाद कलेचा आता एक दुसरं अंग समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत। काय म्हणताय समर्थ माऊली? हिता कारणे बोलणे सत्य आहे। आपण अनेकदा संवाद वादामध्ये बदलू नये म्हणून गप्प बसून राहतो। आपल्याला वाटतं आता काय करायचं, नाहीच ऐकत, नाहीच समजून घेत। तर मग अशा वेळेला आपण आपल्या वाणीला असं मौन करण्यापेक्षा आपण ह्या विचाराला नीट समजून घ्यावं की हिता कारणे बोलणे सत्य आहे। दुसऱ्याचं आत्महित व्हावं यासाठी बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे। हिता कारणे सर्व शोधून पाहे। त्याच्या हितासाठी आपण त्याला तेवढं स्वातंत्र्य देखील द्यावं की तू या सगळ्या मार्गांचा विचार कर आणि त्यामधून आम्ही जे सांगतो तेच तुझ्या हिताचं आहे की नाही हे पडताळून पहा, आणि जर तुला ते स्पष्टपणे जाणवलं तर तू त्या मार्गाचं अवलंबन कर। हिता कारणे बंड पाषांडवारी। आजच्या काळामध्ये सगुण पूजेच्या विरुद्ध अनेक मत प्रवाह आपल्याला वाहताना दिसतात। अनेकदा आपल्या पुराणांची थट्टामस्करी केली जाते। अनेक असे चुकीचे विचार समाजामध्ये सनातन या नावाखाली आपल्याला दिले जातात, जे कधीच आपल्या ग्रंथांनी अनुमोदित केलेले नाहीत, संतांनी कधी त्याचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं नाही। सज्जनो, मग या अशा गोष्टींना निमूटपणे सहन करत राहावं का या असलेल्या भ्रामक विचारांना आपण सडेतोड उत्तर द्यावं? तर समर्थ म्हणतात हिता कारणे बंड पाषांडवारी। या अशा नास्तिकतेच्या देवाधर्माच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींना आपण संघर्षाने खरं तर आपल्या पूर्ण शक्तीनुसार त्याला समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करावा, आणि ह्यासाठी तुटे वाद संवाद तो हितकारी। समर्थ माऊली आम्हाला संवादाचं केवढं विस्तारपूर्वक चिंतन सांगत आहेत, किती स्वतंत्रता देत आहेत जीवाला। सज्जनो, या
श्लोकाचा आपण अर्थ समजून घेण्याच्या आधी आपण आपल्याच घरांमध्ये असलेली मनोभूमिका समजून घेऊयात. काय होतं, बऱ्याचदा घरामध्ये जे ज्येष्ठ मंडळी असतात आणि जेव्हा घरामध्ये एखादा संघर्ष होतो, वादविवाद होतो, त्यावेळेला बहुतांश वेळेला ही मंडळी मौन धारण करणं पसंत करतात. कोण त्याच्या तोंडी लागेल बाबा, तो काही बोलायला तो लागतो, कसाही आदळआपट करायला लागतो, त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं, असं म्हणून ते आपल्या घरामध्ये मौन धारण करतात. परंतु मी आपणास सांगितल्याप्रमाणे ते मौन नसतं. त्या मौनामध्ये एक प्रचंड त्रास, दाह त्यांना सहन करावा लागतो. जसा घरामध्ये हा आम्ही संवाद अनेकदा थांबवून टाकतो, कारण आपल्याला समोरच्या व्यक्तीची भीती वाटते, तो करत असलेल्या अराजकतेपेक्षा ही शांतता आपल्याला बरी वाटते, तसाच जीव हा समाज जीवनामध्ये देखील बऱ्याचदा मौन धारण करतो. समाजामध्ये अनेक अशुभ, अप्रिय अशा गोष्टी घडत असतात, ज्या धर्मविरोधी आहेत. मनुष्य आपल्या नीतिमूल्यांपासून खाली उतरलेला असतो, तरी देखील झुंडीच्या झुंडी त्या माणसाचं अनुमोदन करतायत, आणि मग त्याला कोण विरोध करणार बाबा. म्हणून समाजामध्ये देखील बऱ्याचदा लोक मौन धारण करून बसतात. अनेकदा धर्माच्या नावाखाली काहीतरी भलताच प्रचार प्रसार होतो. काही किरकोळ प्राप्त झालेल्या सिद्धींच्या आधाराने मनुष्य समाजाला देवाचं काही वेगळंच स्वरूप लोकांच्या समोर आणून सांगत असतो, आणि बऱ्याचदा तेच स्वरूप म्हणजे परमार्थ आहे, तोच राम आहे, या भूमिकेमध्ये आपण त्या अशा अधर्माच्या पाऊल वाटेवरती चालू लागतो. अशाही वेळेला अनेकदा संत मंडळी गप्प बसून राहतात, कोण यांना विरोध करणार म्हणून. मग अशा वेळेला धारण केलेलं मौन हे संवादी आहे का? किंवा या विरोधाला विरोध करताना झालेला वाद हे अहंकाराचं दर्शन आहे का? खरोखर हा प्रश्न फार सूक्ष्म आहे, की बऱ्याचदा आपण जर एखाद्या गोष्टीला विरोध केला तर हे जणू काही आपल्या अहंकाराचं प्रागट्य आहे. यामुळे मनुष्य गप्प बसून राहतो. मग हे संवाद शास्त्रामध्ये याचा विचार कसा असावा, याचं चिंतन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. यासाठी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, यातून तुम्हाला या श्लोकामध्ये आणि रामायणामध्ये असलेलं साधर्म्य कळून येईल. रामायणाच्या बालकांडामध्ये सती आणि महादेवाचं चरित्र येतं, हे आपण जाणता. सतीला महादेव वारंवार समजावून सांगतोय, हिताकारणे बोलणे सत्य आहे. खरं तर महादेव हा नेहमीच मौनामध्ये राहणारा, समाधीमध्ये राहणारा. बघा, जेव्हा माता पार्वती होऊन ही सती पुन्हा पुढच्या जन्मामध्ये महादेवाला प्राप्त होते, त्यावेळेलाही महादेव लगेच तिच्याशी संवाद करू शकत नाही. जेव्हा ती अत्यंत व्याकुळ त्याने विचारते ना, की और राम रहस्य अनेका, कहु नाथ अति बिमल बिबेका, त्यावेळेला देखील महादेव मौन आहे. कसा आहे मौन? मगन ध्यान रस दंड जुग पुनि मन बाहेर कीन. ते मन त्या राम रूपामध्ये असं काही खोलवर ध्यानामध्ये गेलंय की ते आता बोलूच शकत नाहीये. वाणी कुंठित झालेली आहे. पण ती वाणी बोलती करणं गरजेचं आहे, कारण हिताकारणे बोलणे सत्य आहे. प्रश्न आहे की रामरूप कोण आहे? त्यावेळेला मी ध्यानामध्ये राहणं, मौनामध्ये राहणं हे चुकीचं आहे. हाच त्या योगेश्वराला सांगणं आहे की अशा वेळेला तुम्ही मौन धारण करणं चुकीचं राहता. तर त्या सती मातेच्या चरित्रातला तो प्रसंग असा आहे की वारंवार महादेव तिला तिचं हित कशामध्ये हे समजावून सांगतोय. तो तिला म्हणतोय की हाच राम आहे, हेच ते ब्रह्म आहे, तू विश्वास ठेव. दुसऱ्या एका प्रसंगामध्ये महादेव तिला म्हणतो की सती, तू आपल्या वडिलांच्या घरी यज्ञाला जाऊ नको, आपल्याला आमंत्रण केलेलं नाहीये. पण सती म्हणते, अहो वडिलांच्या घरी जायला कसलं आलं आमंत्रण? महादेव तरी तिला समजावून सांगतो, पण महादेवाचं न ऐकता सती तिथे जाते आणि तिथं तिचा अपमान होतो. इतकंच नव्हे तर महादेवाचा वाटा देखील तिला यज्ञकुंडाजवळ दिसत नाही. आणि त्यावेळेला दक्षाचा आणि सतीचा बराच संघर्ष होतो. दक्षाला सती जरी त्याची मुलगी असली तरी ती त्याला धर्मशास्त्र अगदी निक्षून सांगते. आणि त्यावेळेला दक्षाच्या भीतीने, कारण तो आता ब्रह्मांडाचा राजा झालाय, अनेक साधू संत तिथं उपस्थित असतात.
पण ते सगळे तोंडाला कुलूप लावून बसतात. आणि मग सती जेव्हा योगाग्नीने आपलं शरीर भस्मसात करायची वेळ येते, त्यावेळेला या ऋषी मुनींना देखील शाप देते की तुम्ही हे असं मौन धारण केलंय, त्यामुळं हा दक्ष असं धर्मविरुद्धी बोलतोय, आचरण करतोय, महादेवाचं रूप तो समजून न घेता त्याच्यावरती लांछन देतोय आणि ह्या सगळ्याची तुम्ही श्रवण केलंय आणि त्यामुळे तुम्ही देखील अपराधी आहात. सज्जनो, मला या उदाहरणातून एवढंच सांगावंसं वाटतं की बऱ्याचदा हिताकारणे बोलणे सत्य आहे या भूमिकेपासून पाठ फिरवणारी जी संत मंडळी आहे, जी सज्जन मंडळी आहेत या समाजामध्ये, जी म्हणतात की कशाला वाद बाबा, नकोच तो, कशाला त्या उगीच या वादविवादाने आपलं चित्त कलुषित करा, त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं, अशामुळं आत्महिताची एक प्रकारे वंचना करणारी ही मंडळी देखील जसं सती म्हणते ती या समाजाच्या अधोगतीचं कारण ठरतात. त्यामुळं आपण आपलं काम करत राहणं गरजेचं आहे. मला अनेकदा लोक म्हणतात, अहो दादा, हे मनाचे श्लोक तुम्ही साधीही सांगितले होते, परत सांगत आहात, किती ताकद लागते बोलायला, तुम्हीच सांगताना की फार थकून जायला होतं, तरी आपण का बोलता? खरोखर सज्जनो, हा प्रश्न तुम्ही प्रेमापोटी मला नेहमी विचारत असता आणि ह्याचं उत्तर देखील आपण प्रेमापोटी समजूनच घेत असता. एकच गोष्ट आहे की या सगळ्या 10-10, 12-12 वर्षाच्या कालावधीनंतर येणारी नवीन पिढी, त्यांचे विचार हे वेगळे आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगता येईल असं हे कालातीत तत्व पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. म्हणून हिताकारणे बोलणे सत्य आहे. आपलं हित व्हावं, माझं देखील त्यामध्ये आत्महित आहे, कारण हे नवीन नवीन चिंतन स्फुरण पावतं, नवीन नवीन विचार, नवीन नवीन पद्धतीची गुह्यता या श्लोकांमध्ये कळू लागते. सज्जनो, समाजामध्ये या अध्यात्म क्षेत्रामध्ये जे मंडळी कार्य करत आहेत त्यांनी आपल्या साधनेच्या साठी मौन धारण करणं योग्यच आहे, परंतु समाजामध्ये काही वेळ तरी आपल्या वाणीला समाजाच्या हितासाठी म्हणून, त्यांच्या आत्महितासाठी म्हणून खरंच खर्च करायला हवं बरं. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. पण हा संवाद कसा असला पाहिजे? हा संवाद केवळ एखादी गोष्ट ब्रेन वॉश करता उपयोगाची नाही. आजची पिढी अशी नाहीये की जी तुम्ही सांगाल आणि ते ऐकून घेईल. त्यांचं हेच म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्ही आम्हाला तुलनात्मक विचार करून सांगा. जर आपण म्हणत असू की नामस्मरण हेच या युगामध्ये आत्महित करणारं आहे, तर त्यावेळेला आम्हाला नामापेक्षा योग, नामापेक्षा यज्ञ, नामापेक्षा जप, नामापेक्षा तप, नामापेक्षा व्रत, नामापेक्षा पूजा या सगळ्या गोष्टींचा तुलनात्मक अभ्यास करून नामाचं श्रेष्ठत्व सिद्ध करता यायला पाहिजे. आपण केवळ नाम घ्या म्हटलं तर कदाचित मनुष्य हा आपली निष्ठा त्यावरती ठेवू शकणार नाही. त्यामुळे संवाद कला कशी असली पाहिजे? जिथं समोरच्या मनुष्याला देखील एक स्वातंत्र्य राहील. तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती ठाम आहात, परंतु तुम्ही त्यांना प्रभावित करत नाही आहात. तुम्ही कुठलंही मार्केटिंग करत नाही आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे आपला शिष्य संप्रदाय वाढावा किंवा आपले फॉलोअर्स वाढावे अशी अभिलाषा नाहीये. मला असं वाटतं की हे तुझ्या हिताचं आहे, पण तू सारासार विचार करून शोधून घे, सगळ्या मार्गांचा अभ्यास कर पाहिजे असेल तर. पण जेव्हा तुझी खात्री पटेल ना बेटा, त्यावेळेला या मार्गाला सोडू नको. हे स्वातंत्र्य देण्याचा संवाद हे अध्यात्मामध्ये अत्यंत गरजेचं आहे. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाषांडवारी. आपण बऱ्याचदा बघतो की समाजामध्ये अनेक अशा गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. बघा, काही वर्षांपूर्वी त्या दिल्लीला एका अबला मुलीवरती अत्याचार झाला होता. अख्ख्या दिल्लीमधून ती बस फिरत होती. कदाचित काही लोकांच्या कानावरती काही आवाजही गेला असेल, पण लोक विचार करतात कुठं त्या असलेल्या भांडणांमध्ये पडा, कशासाठी आपण त्यामध्ये लक्ष घाला. मनुष्य अनेकदा आपल्या स्वतःच्या सुखासाठी या अशा गोष्टींच्या कडे कानाडोळा करतो आणि ही
आजपासून चालत आलेली रीत नाहीये. रामायणामधली जी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार होती ती इथं आहे. ती गोष्ट किष्किंधा कांडामध्ये येते. जेव्हा सुग्रीव आणि रामाची भेट होते आणि जेव्हा सुग्रीव आपलं दुःख तर रामाला सांगतो आणि त्यानंतर रामाला त्या कशासाठी आपण वनामध्ये फिरत आहात याचं कारण तेव्हा विचारतो, तेव्हा तो आपल्या पत्नीच्या विरहामध्ये, तिच्या शोधासाठी आम्ही फिरतोय हे सांगतो. त्यावेळेला सुग्रीव किती सहजपणे म्हणतो, अरे हो, काही दिवसांपूर्वी आम्ही असंच इथं सगळे चर्चा करत बसलेलो असताना आकाश मार्गाने एक विमानामध्ये एक राक्षस एका अबला स्त्रीला घेऊन चाललेला आम्ही पाहिला बरं. आणि त्या स्त्रीने आमच्याकडे मोठ्या आशेने बघितलं की आम्ही तिला मदत करू, पण आम्ही व्यस्त होतो ना मीटिंग मध्ये. मग तिने तिचा एक वस्त्राचा तुकडा आमच्याकडे टाकला. राम म्हणाला, कुठे आहे तो? आणि मग सुग्रीवाने माता सीतेचं ते वस्त्र रामाला दिलं. रामाने ते आपल्या हृदयाशी लावलं. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सज्जनो, ही जी सुग्रीव वृत्ती आहे ना समाजामध्ये, की गोष्टी घडतायत, आपल्या समोर दिसतायत आणि तरी देखील आपण त्याच्याकडे मौन धारण करून पाहतो. आपल्याला खरं तर अशा वेळेला जटायू व्हायला पाहिजे. काय त्या जटायूच्या अंगात शक्ती होती? म्हातारा होता. खरं तर त्याने म्हणायला पाहिजे होतं की अरे आता कुठला वाद करा, शांत राहा, बघत राहा काय होतंय ते. आजच्या काळामध्ये बहुतांश लोकांचं हे वाक्य असतं, काय होतंय ते बघत राहावं आपण. खरंय, पण हिताकारणे बंड पाषांडवारी, तो जटायू आपलं होतं नव्हतं तेवढं सामर्थ्य घेऊन रावणाच्या विरुद्ध संघर्षामध्ये उभं राहिला. कारण ते देवविरोधी कार्य होतं. ते रामाच्या कार्यामध्ये विक्षेप आणणारा असा हा तो प्रसंग होता. आणि त्यामुळे जटायूने आपल्या सर्व शक्तीनिशी रावणाशी संघर्ष केला. खर तर जटायू ही गिधाड जमातीतली एक प्रजाती आणि त्या गिधाडांची वृत्ती आहे लचके तोडणं. एखाद्या मृत जीवाचे लचके तोडून आपलं पोट भरणं, अशी ही स्वार्थी भूमिका या पक्षाची असते. पण इथं मात्र राम कार्यामध्ये हा निस्वार्थी जीव आपल्या देहाचे लचके करून घेतो. रावणाने केलेल्या आघातांमुळे छिन्न विछिन्न होऊन पंख विहीन झालेला जटायू खाली पडतो. सज्जनो, अनेकदा या राम कार्यामध्ये जेव्हा अशा विरोधी गोष्टी चाललेल्या असतात त्यावेळेला तुम्ही एकाकी पडता, तुमच्याकडे सामर्थ्य नसतं. तुम्ही देखील असं या संघर्षामध्ये कदाचित पंखविहीन होता. पण एक लक्षात घ्या, असं अवस्था असताना जटायूला ते भाग्य प्राप्त झालं जे या रामायणामध्ये कोणालाच मिळालं नाही. रामाने स्वतः त्या जटायूला आपल्या हृदयाशी धरलं. रामाच्या डोळ्यातून अश्रू आले जटायूच्या सेवेला पाहून. आणि रामाने जटायूला पुनश्च जीवनदान देण्याची देखील तयारी दाखवली. पण जटायू म्हणाला, नाही प्रभू, नाही, आता मला आपल्याच कुशीमध्ये हा देह सोडायचा आहे. जटायूने रामाला सीतेचा निरोप दिला, राम कार्य केलं. आणि जटायूला रामाने एक आश्वासन दिलं. मला फार आवडतो हा प्रसंग तुलसी रामायणामधला. काय म्हणाला राम राया जटायूला, की आपण आता जेव्हा स्वर्गामध्ये जाल तेव्हा तुम्हाला माझे वडील दशरथ भेटतील, पण त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सीतेचं अपहरण झालं आहे ते सांगू नका. जर मी राम असेन तर तो रावण स्वतः सपरिवारासहित माझ्या वडिलांना जाऊन सांगेन की ही माझ्या हातून चूक झाली होती. काय आत्मविश्वास आहे रामाचा, आणि काय दया सिंधूपण आहे, काय संवाद कौशल्य आहे, की इथं रावणाला देखील तो स्वर्गातच पाठवणार आहे. म्हणजे या बंड पाषांडामध्ये देखील संवाद कसा आहे, की हे दुसऱ्याच्या हितासाठी आहे, हे समाजाच्या हितासाठी आहे, हे धर्माच्या हितासाठी आहे. आणि हे मला बोललं पाहिजे. इथं मौन धारण करणं हा अपराध आहे सज्जनो. आपण आपलं बळ, आपलं वय याचा विचार न करता आपल्याला जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याच्या हितासाठी संवादी राहणं. आणि या सगळ्या संघर्षामध्ये जरी मृत्यूशय्येवरती पडावं लागलं तर रामाची कूस आपल्याला मिळणार आहे. यापेक्षा आणखीन भाग्य ते काय. आणि कोणाच्याही विषयी शत्रुत्व न ठेवणारा तो रामराया अशा वेळेला आठवावा की रावण स्वर्गामध्ये जाऊन राजा दशरथाला सांगेल. याचाच अर्थ आपण ज्याच्याशी संघर्ष करतोय त्या तत्वाच्या विरुद्ध आपण लढतोय, व्यक्ती विरुद्ध लढत नाही. हा भाव निरंतर ठेवणं हेच हिताकारणे बंड पाषांडवारी, तुटे वाद
संवाद तो हितकारी. अशा रीतीने संघर्षामध्ये देखील संवाद कसा प्रस्थापित करावा हे समर्थांचं या श्लोकामधलं सांगणं आहे. सज्जनो, आपण देखील संघर्षामध्ये संवादी कसे होऊ शकूत याचा विचार करा. आपल्या प्रतिक्रिया, आपले प्रश्न, आपल्या कमेंट्स जरूर झी 24 तासच्या इनबॉक्समध्ये लिहित राहा. मी आपल्या प्रश्नांचं जरूर वाचन करून त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. आता उद्याच्या सत्रामध्ये संवादाचं आणखीन एक सूत्र आपण अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.